नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बरे आहात ना? मित्रांनो, आपल्या आजूबाजूला अशी अनेक लोक असतात जे आपल्या लोकांमध्ये, आपल्या नात्यांमध्ये, आपल्या मित्रांमध्ये भेद निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात। अशी लोक मतभेद निर्माण करून भांडण लावायचं काम करतात, त्रास देण्याचे काम करतात। अशा लोकांना लोकांच्या चांगल्या कामात पेन मारायची घाणेरडी सवय असते। अशा लोकांना काड्या करणारे, आगीत तेल ओतणारे असेही म्हणतात। अशी लोक अत्यंत शांत असतात। ते कोणालाही राहून बोलणार नाही, जोराजोराने भांडण करणार नाही, पण अत्यंत टिकलीची, जी म्हणतात ना टिकलीची किंवा हळू काड्या करणारी मंडळी, आणि ही मंडळी सतत भांडण करत नाही, स्वतः वाद घालत नाही, पण दुसऱ्यांना वाद घालायला लावतात, भांडण करायला लावतात आणि दुरून नुसती मज्जा बघत असतात। लावालावी करणे आणि या दोघांच्या भांडणाचा आपण कसा फायदा घेतो हे विचार ही मंडळी करत असतात। मित्रांनो, लक्षात ठेवा, अशी माणसं आपल्याला पावलोपावली भेटत असतात। मंडळी आपल्यामध्ये वाद लावण्याचा, भांडण लावण्याचा प्रयत्न करत असते, म्हणून अशा लोकांपासून सावध राहा। कारण आपण अनेक प्रयत्न करत असतो, पण आपल्याला यश का मिळत नाही, तर याला कारण अशा पद्धतीचे माणसं सुद्धा असतात। मग मित्रांनो, तुम्ही पण अशा काड्या करणाऱ्या लोकांना तुमच्या आयुष्यामध्ये नक्की भेटले असणार। मग तुमच्या मनात हा प्रश्न आला असेल की अशा आग लावणाऱ्या लोकांना कसं हँडल करायचं, त्यांच्याशी डील कसं करायचं। मित्रांनो, हेच आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। मित्रांनो, असे मतभेद निर्माण करणारे लोक काय सांगतात, त्याला परखण्यासाठी त्याची सत्यता, चांगुलपणा आणि उपयुक्तता पाहिली पाहिजे, आणि मग हे कसे करावे एका घटनेद्वारे जाणून घेऊया। मित्रांनो, या घटनेमध्ये एक ऋषी होते आणि त्या ऋषींच्या आश्रमात अनेक शिष्य होते। त्या शिष्यांमध्ये एक शिशुपाल नावाचा शिष्य होता, जो नेहमी दुसऱ्या शिष्यांमध्ये चुकीची, अर्धी अपुरी माहिती सांगून मतभेद निर्माण करायचा। त्या आश्रममधील ऋषींना पण त्याबद्दल माहीत होतं। मग त्यांनी ठरवलं होतं की योग्य वेळ आल्यावर शिशुपालना योग्य शिकवून देईल। असे एके दिवशी शिशुपाल ऋषींकडे आला आणि म्हणाला की गुरुवर, मला तुम्हाला आश्रममधल्या काही शिष्यांबद्दल काही महत्त्वाचे सांगायचे आहे। हे ऐकून ऋषी म्हणाले, तू मला त्यांच्याबद्दल काही सांगण्याआधी मला हे तपासायचे आहे की तू जी गोष्ट सांगणार आहे ती जाणून घेणे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे की नाही। त्यासाठी तुला माझ्या 3 प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील। शिशुपाल म्हणाला, हो गुरुवर, मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे द्यायला तयार आहे। ऋषींनी पहिला प्रश्न विचारला, तू जे सांगणार आहे ते पूर्णपणे खरे आहे का? त्या शिष्याने उत्तर दिलं की मी सांगू शकत नाही, मी याबद्दल इतर शिष्याकडून ऐकले। ऋषींनी दुसरा प्रश्न विचारला, तुझे त्या शिष्यांबद्दल सांगणार आहे ते त्या शिक्षणच्या चांगल्याबद्दल आहे का? शिशुपाल म्हणाला, नाही, हे त्यांच्या चांगल्याबद्दल नाही। हे उत्तर ऐकून ऋषी म्हणाला, याचा अर्थ असा आहे की तू जे सांगणार आहे ती गोष्ट त्यात कोणाच्याही भलं नाहीये। हे खरं आहे की नाही हे देखील तुला माहीत नाही। आता तिसऱ्या प्रश्नांचे उत्तर, तू मला जे सांगू इच्छितो ते माझ्यासाठी कोणत्याही प्रकारे उपयुक्त आहे का? हा प्रश्न ऐकून शिशुपाल थोडा अस्वस्थ झाला। तो म्हणाला, नाही गुरुवर, याच्यात तुम्हाला काही उपयोग नाही। ऋषी म्हणाले, अरे तू म्हणतोस ते ना खरे आहे, ना त्यामध्ये कोणाची भलाई आहे, आणि ना ती माझ्यासाठी उपयोगी आहे। मग मी ती गोष्ट ऐकण्यात माझा वेळ का वाया घालवू? ऋषीचे म्हणणे ऐकून शिशुपाल तिथून निघून गेला। मित्रांनो, ही घटना लहान होती पण मोठी शिकवण देते की काही लोक आपल्या लोकांमध्ये, आपल्या नात्यांमध्ये, आपल्या मित्रांमध्ये मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात। अशा लोकांना टाळावे। जेव्हा जेव्हा कोणी आपल्या एखाद्याबद्दल आपल्याला काही सांगू इच्छित असेल तेव्हा आपण
ते या 3 प्रश्नांसह तपासले पाहिजे। या घटनेतील धडा लक्षात ठेवला तर मतभेद कधीच निर्माण होणार नाही। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। त्यावर स्वस्त रहा, मस्त रहा।